Hello students, this is Professor R.D. Lokhande and I welcome you all to Achievers Academy e-learning app where learning is made simple by making it conceptual. Guys, today we are going to study our first chapter from mathematics first, that is sets. Now while talking about the sets बद्दल बोलत असताना सगळ्यात अगोदर क्वेश्चन येतो की व्हॉट इज ॲक्च्युली द सेट मीन्स काय आहे. तर एकदम सिम्पलचं जर आपण त्याची डेफिनेशन जर करायची ठरली, इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. नाव वाईल आय एम सेईंग दॅट इट इज अ कलेक्शन, इथपर्यंत ठीक आहे. बट वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स ज्यावेळेस मी बोलतो तर वेल डिफाइंडचं मिनिंग काय होतं ते आधी आपण इथे समजून घेतलं पाहिजे. मग आपल्याला ती डेफिनेशन प्रॉपरली समजणार आहे, बरोबर की नाही. तर आता एकदम सिम्पलचं मी उदाहरण देतो. सपोज आपण काय केलं, मी तुम्हाला एक नाही, मी तुम्हाला दोन एक्झाम्पल्स देतो. सपोज मी माझं एक फर्स्ट एक्झाम्पल घेतलं ज्यामध्ये मी काय करतोय की माझ्याकडे मी एक कंपास घेतोय, मीन्स कर्कटक ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर मी शार्पनर घेतोय, त्यानंतर मी इरेझर घेतोय, त्यानंतर मी पेन्सिल घेतोय, त्यानंतर स्केल, ओके. आणि तो जो डी असतो आपल्या कंपासमध्ये ज्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो तो आपण जर इथे कन्सिडर केला. आता या ज्या वस्तू आपण सिलेक्ट केल्या हा झाला फर्स्ट कलेक्शन, ओके. आता आपण जाऊया दुसऱ्या एक्झाम्पलकडे, ओके. आता सपोज दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी जर इथे कन्सिडर केलं सपोज अ पर्सन नेक्स्ट टू यू इन अ रूम. तुमच्या रूममध्ये असणारा तुमच्या अजून एक पर्सन जो कोणी असेल तो. त्यानंतर आपण कन्सिडर केला डोर. आफ्टर द डोर आपण जर सपोज कन्सिडर केल्या स्टेअर्स, ओके. आफ्टर स्टेअर्स सपोज आपण कन्सिडर केला स्ट्रीट, ओके. आफ्टर दॅट आपण कन्सिडर केली बायसिकल. आणि आता हे जे ऑब्जेक्ट्स होते कोणते कोणते होते आठवते तुम्हाला परत एकदा काय काय घेतले. फर्स्ट होता पर्सन, सेकंड होता डोर, थर्ड होता स्टेअर्स, त्यानंतर होते स्ट्रीट आणि त्यानंतर होती बायसिकल. आता मित्रांनो, आता चला यातून ज्यावेळेस लक्षात ठेवण्याचा ज्यावेळेस विषय येतो की आता मी दोन तुम्हाला एक्झाम्पल्स दिले, दोन्ही एक्झाम्पल्समधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर तुम्ही कसे ठेवणार आहात. बऱ्याच वेळेस काय होतं आपण जे फर्स्ट टाईम ऐकतो आणि अशा अनेक एलिमेंट्स आहेत आपण एखादा मिस करू शकतो. मग जर आपल्याला हे लक्षात ठेवायचं असेल ना कुठल्याही गोष्टी अनेक गोष्टी, तर काय करत जायचं त्याची एक स्टोरी बनवायची. सपोज आता मी या सेकंड एक्झाम्पलला बघा कशी स्टोरी बनवतो. सपोज आपण असं म्हटलं अ पर्सन नेक्स्ट टू मी opened the door, walked through the stairs and went on a street. He took a bicycle and ran away. मी काय म्हटलो, एक व्यक्ती जो माझ्या शेजारी होता त्याने काय केलं, दरवाजा उघडला, तो पायऱ्यांनी खाली चालत गेला. खाली चालत गेल्यानंतर तो स्ट्रीटवरती पोचला, तिथून त्याने बायसिकल घेतली आणि पळून गेला. मग आता बघा लक्षात राहायला सोपं कसं झालं. आपल्या शेजारी कोण होता, पर्सन. त्याने काय केलं, डोर उघडला, म्हणजे सेकंड ऑब्जेक्ट काय आलं, डोर. नंतर त्याने स्टेअर्सने तो खाली चालत गेला. स्टेअर्सने खाली चालत गेला मीन्स काय, थर्ड ऑब्जेक्ट आलं स्टेअर्स. खाली चालत तो कुठे गेला, तो स्ट्रीटवरती गेला, मीन्स आपलं फोर्थ ऑब्जेक्ट आलं स्ट्रीट. आणि नंतर त्याने काय केलं, त्याने बायसिकल घेतली आणि पळून गेला. काय केलं त्याने, बायसिकल घेतली आणि पळून गेला. दॅट मीन्स आपलं फिफ्थ ऑब्जेक्ट काय, बायसिकल. मीन्स बघा आता ऑब्जेक्ट्स लक्षात ठेवायला किती सोपं झालं. कशाच्या मदतीने, ज्या वेळेस आपण आपले दिलेले ऑब्जेक्ट स्टोरीच्या स्वरूपात काय केले, लक्षात ठेवले, बरोबर की नाही. आणि आता मला नाही वाटत की तुम्हाला कधीही कुठलाही पर्सन बायसिकल चालवताना जर दिसला तर 100% हे तर आठवेलच आपली ही स्टोरी कुठली, की अ पर्सन हु वॉज नेक्स्ट टू मी इन द रूम. जो माझ्या शेजारी रूममध्ये होता त्याने डोर उघडलं, तो स्टेअर्सने खाली चालत गेला, खाली चालत गेल्यानंतर तो स्ट्रीटवरती पोचला, तिथनं त्याने एक सायकल घेतली आणि पळून गेला, बरोबर आहे. तर ही जी स्टोरी बनवली यामुळे आपले सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट्स न मिस होता प्रत्येक ऑब्जेक्ट आपल्या लक्षात राहिला, बरोबर की नाही. आता ही स्टोरी यासाठी होती की तुम्ही नंबर ऑफ थिंग्स लक्षात कशा ठेवणार, बिकॉज सेट्समध्ये ते गरजेचं आहे. बिकॉज वेगवेगळे ऑब्जेक्ट्स सेटमध्ये येतात, कारण इथे अनेक ऑब्जेक्टचं कलेक्शन करतो आपण, एकत्र समूह बनवतो आणि त्यावेळेस सगळ्या गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ही स्टोरी इम्पॉर्टंट होती, आलं लक्षात. मग आता आपण मागे येऊया परत आपल्या मेन डेफिनेशनकडे, जिथे आपल्याला मिनिंग समजून घ्यायचं होतं. कसलं, की वेल डिफाइंड ॲक्च्युली काय. तर बघा ज्यावेळेस आपण वेल डिफाईन स्टडी करतो, आपण ज्यावेळेस पहिलं ऑब्जेक्ट किंवा पहिलं एक्झाम्पल ज्यावेळेस आपण घेतलं, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे काय होतं, सगळ्यात अगोदर आपल्याकडे होती स्केल, त्यानंतर आपल्याकडे होतं शार्पनर, त्यानंतर आपल्याकडे होती सपोज पेन्सिल, त्यानंतर आपल्याकडे होतं इरेझर, राईट. तर त्यानंतर आपल्याकडे होता डी,
आणि आपल्याकडे होतं कर्कटक. पण जर समजा ह्यासुद्धा गोष्टी आपण जर विसरू शकणार किंवा विसरल्या जात असतील किंवा क्रम जर बदलत असेल तर आपण यांनासुद्धा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो, स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो, बरोबर आहे की नाही. बट ठीक आहे, आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं आहे स्टोरी कशी बनवायची, यावरती मी परत बोलत नाही. बट मला महत्त्वाचं असं सांगायचं आहे की आता जो माझं फर्स्ट कलेक्शन होतं तर त्यामध्ये जर आपण बघितलं स्केल कशासाठी वापरली जाते, आपल्या जॉमेट्रिकल डायग्रामसाठी, बरोबर आहे. आपण ज्या काही डायग्राम वगैरे बनवतो आपल्या कंपासमधील स्केल लाईन्स बनवण्यासाठी वगैरे यूज केली जाते. शार्पनर असेल आपल्या जॉमेट्री बॉक्समध्येच असतं, पेन्सिल शार्पन करण्यासाठी, पेन्सिल परत एकदा डायग्राम बनवण्यासाठी, इरेझर काही चुकलं तर रब करण्यासाठी, डी अगेन युजफुल फॉर जॉमेट्री, कर्कटक अगेन यूज फॉर जॉमेट्री. म्हणजे काय, या ज्या एक नंबरच्या सेटमधल्या सगळ्या ज्या वस्तू होत्या किंवा सगळे जे काही ऑब्जेक्ट्स होते यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी आहे. काय सगळ्यांमधील कॉमन प्रॉपर्टी म्हणजे समान गुणधर्म आहे. काय तो की या सगळ्या ज्या इन्स्ट्रुमेंट किंवा ह्या सगळ्या जे ऑब्जेक्ट्स होते हे सगळे ऑब्जेक्ट्स हे जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स होते किंवा आपल्याला जॉमेट्रीमध्ये उपयोगी पडणारे ऑब्जेक्ट्स होते, बरोबर की नाही. मीन्स आपण असं म्हणू शकतो इट इज अ कलेक्शन ऑफ जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे त्या ऑब्जेक्ट्सला आपल्याला प्रॉपरली डिफाईन करता आलं की ते सगळे ऑब्जेक्ट्स काय आहे, जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा जॉमेट्री बॉक्समध्ये येणारे इन्स्ट्रुमेंट. आपला जो कंपास बॉक्स असतं, ॲक्च्युअली त्या कंपास बॉक्सला काय म्हटलं जातं, जॉमेट्री बॉक्स म्हटलं जातं. तर हे सगळे आपल्या जॉमेट्री बॉक्समधील इन्स्ट्रुमेंट आहे. पण आता याच्या उलट आपण जर सेकंड एक्झाम्पल जर घेतला, सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे काय होतं रे, आपल्याकडे होता पर्सन, आपल्याकडे होती बायसिकल किंवा आपण एक एक करून जाऊ, पर्सन, डोर, स्टेअर्स, स्ट्रीट, बरोबर आहे, आणि बायसिकल, असे 5 ऑब्जेक्ट होते. आता मला सांगा त्या पर्सनचा आणि स्ट्रीटचा काय संबंध, डोरचा आणि बायसिकलचा काय संबंध, काहीच नाही. म्हणजे आपण दोघांना किंवा दोघांमध्ये काही कॉमन प्रॉपर्टी आहे का, बायसिकल आणि डोअरमध्ये काही कॉमन प्रॉपर्टी आहे का, बिलकुल नाही आहे. पर्सन आणि स्टेअर्समध्ये काही कॉमन प्रॉपर्टी आहे का, नाही आहे. मीन्स काय, पहिला जे कलेक्शन आपण केलं त्या पहिल्या कलेक्शनमध्ये जे ऑब्जेक्ट्स आपण कन्सिडर केले त्यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी होती, समान गुणधर्म होता, जो आपल्याला सांगता येत होता. दॅट मीन्स ते जे ऑब्जेक्ट्स होते ते कसे होते, वेल डिफाईंड होते. आणि सेकंड कलेक्शनमधील जे ऑब्जेक्ट्स होते त्यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी नाही आहे, त्यांच्यामध्ये समान गुणधर्म नाही आहे, त्यामुळे ते वेल डिफाईंड नाही आहे. फरक कळाला, वेल डिफाईंड काय असतं आणि वेल डिफाईंड काय नसतं. त्यामुळे आपण सेटची ज्यावेळेस डेफिनेशन घेतो आपण काय म्हणतो, इट इज अ किंवा सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्स. आलं सर्वांच्या लक्षात, वेल डिफाईंड काय. मग जर आपल्याला एक्झाम्पल्स द्यायचे ठरले तर वेगवेगळे एक्झाम्पल्स असतात, जसं सेट ऑफ नॅचरल नंबर्स. डिफाईन कसं करतो मग नॅचरल नंबर्सला, द नंबर्स विच स्टार्ट्स फ्रॉम 1 अँड गोज अप टू द इन्फिनिटी आर कॉल्ड नॅचरल नंबर्स, बरोबर आहे ना. नॅचरल नंबर आपण स्टडी केलं. किंवा तुम्ही दुसरं काही म्हणू शकता, द सेट ऑफ द कीज आपण म्हणू शकतो. समजा चाव्यांचा संच जर आपण घेतला तरी काय झालं, वेगवेगळ्या चाव्या, पण त्या सगळ्यांमध्ये कॉमन गुणधर्म काय, सगळ्या लॉक उघडण्यासाठी वापरल्या जातात, त्यामुळे त्यांना आपण कीज म्हणतो. कीची जर डेफिनेशन आपण करायची ठरली तर करू शकतो, त्यामुळे तेही वेल डिफाईन झालं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचे सपोज शूज असतील तुमच्याकडे घरी अवेलेबल, तर ते कलेक्शन जर घेतलं तर सगळ्यांमध्ये कॉमन प्रॉपर्टी काय आहे की ते सगळे शूज आहे, राईट. मग अशा गोष्टींनी आपण काय घेऊ शकतो, एक्झाम्पल्स घेऊ शकतो. किंवा द स्टुडंट्स इन द क्लास, कलेक्शन आहे, स्टुडंट्स मीन्स काय, कॉमन प्रॉपर्टी काय की सपोज तुमच्या वर्गात आहे, मीन्स 9वीच्या वर्गात आहे, तर कॉमन प्रॉपर्टी काय, दिस ऑल आर द ऑब्जेक्ट्स हू आर स्टडिंग इन 9th स्टँडर्ड. हे सगळे कुठे स्टडी करता, 9th स्टँडर्डमध्ये. म्हणजे हे सुद्धा काय झालं रे, हे सुद्धा वेल डिफाईंड कलेक्शन झालं आणि यांना आपण काय म्हणू शकतो, सेट म्हणू शकतो. तर मला असं वाटतं आता सेट सगळ्यांच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलाच असेल. सो आता ज्यावेळेस आपण सेटची डेफिनेशन करतो ती आपल्याला नोट डाऊन पण करून घ्यायची आहे. सो इनिशियली मी इथे घेत आहे डेफिनेशन ऑफ सेट. आता डेफिनेशन ऑफ सेट काय आहे आपल्याकडे, देन वी कॅन डिफाईन द सेट ॲज सेट इज अ कलेक्शन ऑफ, सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्स. सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्स. येते लक्षात. आता वेल डिफाईंड ऑब्जेक्ट्समध्ये मग आता जर आपण एक्झाम्पल घेतला तर आपण इथे काय म्हणू शकतो, सेट ऑफ स्टुडंट्स
स्टडिंग इन 9th स्टँडर्ड, स्टडिंग इन 9th स्टँडर्ड. किंवा आपण असं म्हणू शकतो सेट ऑफ मार्बल्स इन शोकेस, इन शोकेस, राईट. मग आता हे दोन्ही एक्झाम्पल, किंवा आपण असंही म्हणू शकतो सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आलं सगळ्यांच्या लक्षात. आपण असं कुठलंही एक्झाम्पल देऊ शकतो. पण मित्रांनो, सेट डिफाईन कसा, डिफाईन तर झाला, पण सेट डिनोट कशाने केला जातो. जसं तुमचे नॅचरल नंबर्स आहे, नेहमी कशाने डिनोट केले जातात, कॅपिटल एनने. होल नंबर्स नेहमी कशाने डिनोट केले जातात, कॅपिटल डब्ल्यूने, बरोबर की नाही. असं वेगवेगळ्या गोष्टी कशाने तरी कशाने तरी डिनोट केल्या जातात, सॉरी नॉट डिफाईन, डिनोट केल्या जातात. त्याच पद्धतीने सेट इज ऑलवेज डिनोटेड बाय, इथे आपण नोट घेणार आहे, सेट इज always denoted by capital alphabets, ओके. सेट्स नेहमी कशाने डिनोट केले जातात, कॅपिटल अल्फाबेट्सने. उदाहरणार्थ आता जर आपण सेट ऑफ नॅचरल नंबर्स घेतलं तर आपण इथे समजा डिनोट केला कॅपिटल एनने, 1 2 3 सो ऑन, अप टू कुठपर्यंत जाणार रे, इन्फिनिटीपर्यंत जाणार. येतं आहे सगळ्यांच्या लक्षात. सो अशा पद्धतीने सेट्स काय केले जातात, डिनोट केले जातं आणि डिफाईन या पद्धतीने केलं जातं. सो सगळ्यांनी परत एकदा जर रिवाईज केलं तर व्हॉट इज सेट, अ सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. याचं मिनिंग काय होतं, अशा ऑब्जेक्टचं कलेक्शन करायचं जिथे त्यांच्यामध्ये कुठली तरी कॉमन प्रॉपर्टी आहे, समान गुणधर्म आहे. अशा ऑब्जेक्टच्या कलेक्शनला आपण काय म्हणतो, सेट म्हणतो. दुसरी गोष्ट, सेट हा नेहमी कशाने डिनोट केला जातो, सेट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल अल्फाबेट्स, स्मॉल अल्फाबेट्सने तो डिनोट केला जात नाही. आणि यात अजून एक, सपोज याला जर आपण फर्स्ट म्हटलो, एक सेकंड नोट इथे अशी असणार आहे, एलिमेंट्स इन सेट कॅन बी डिनोटेड बाय small alphabets, ओके. जनरली तो आता ज्यावेळेस सेट्समधले घटक एलिमेंट्स आपण घेणार आहोत ते कशाने डिनोट केले जातात, स्मॉल अल्फाबेट्सने. आणि जनरली ना एक्सने, छोट्या एक्सने सेटमधले एलिमेंट्स नेहमी डिनोट केले जातात. आलं सगळ्यांच्या लक्षात. सो व्हॉट यू विल डू हिअर, तुम्ही व्हिडिओ पॉज कराल, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपरली समजून आणि नोट डाऊन करून घ्याल, ठीक आहे. ओके. नाव लेट्स गो फर्दर. थोडंसं आता पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ टू रिप्रेझेंट द सेट, मीन्स सेट रिप्रेझेंट कसा करायचा. आता ॲक्च्युली सेटचं रिप्रेझेंटेशन हे 3 वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यातल्या 2 प्रकारे आपण आत्ता बघणार आहे आणि जो थर्ड टाईप असेल तो आपण या चॅप्टरमध्ये थोडासा पुढे जाऊन बघणार आहे. बट इनिशियली आपल्याला बघायचं आहे फर्स्ट 2 टाईप्स, की हाऊ टू रिप्रेझेंट द सेट. मीन्स आत्ताचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, ओके. ऑर वी कॅन ऑल्सो से मेथड्स टू राईट द सेट. यालाच आपण काय म्हणू शकतो, मेथड्स टू राईट द सेट. यामध्ये जी फर्स्ट मेथड आपल्याकडे येते तिला आपण म्हणतो रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड, ओके. काय म्हणतो आपण या फर्स्ट मेथडला, रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. नेमकं ह्या रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथडमध्ये सेट कसा बनवला जातो, तर त्याच्या नावातच आलं लिस्टिंग. मीन्स काय, इथे आपल्याला सेट्समधील एलिमेंट्सची लिस्ट बनवायची असणार आहे. आता कसं येणार ते सांगतो. फॉर एक्झाम्पल मी एक सेट घेतोय, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स, सेट ऑफ इव्हन प्राईम किंवा इव्हन नॅचरल नंबर्स म्हणूया, इव्हन नॅचरल नंबर्स. काय म्हटलो आपण, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. आणि मला जर रोस्टर मेथडमध्ये लिहायचं आहे तर आपण जर याचं एक्झाम्पल घेतलं
तर तो कसा येणार, सपोज आपण एने डिनोट केलं, ओके, नेहमी कॅपिटल अल्फाबेटने सेट डिनोट केला जातो. मग आता इव्हन नॅचरल नंबर्स कुठले, इव्हन नंबर कसे असतात, जे 2ने मल्टिपल्स असतात, म्हणजे 2च्या पटीमध्ये असतात, त्या नंबर्सला आपण काय म्हणतो, इव्हन नॅचरल नंबर्स. द नंबर्स विच आर इन द मल्टिपल्स ऑफ 2 आर कॉल्ड इव्हन नंबर्स, राईट. आणि ते जर 0पेक्षा ग्रेटर असतील तर ते काय असणार आहे, नॅचरल नंबर्स असणार आहे. आलं लक्षात. मीन्स हाऊ वी कॅन राईट हिअर 2, 4, 6, आफ्टर दॅट 8 अँड सो ऑन. हे सर्व काय झाले आपले इव्हन नॅचरल नंबर. पण आपण सर्वांची काय बनवली, इथे लिस्ट बनवली. मीन्स या आपण जी ही मेथड आहे ही कशी डिफाईन करू शकतो, तर हिच्याबद्दल इन्फॉर्मेशन काय लिहू शकतो, इन दिस मेथड वी लिस्ट all the elements given in the set, all the elements given in the set. आलं लक्षात. ही जी मेथड आहे या मेथडमध्ये आपण काय करतो की सेटमध्ये दिलेल्या सर्व एलिमेंट्सची काय बनवतो, लिस्ट बनवतो. आणि ते आपल्याकडे एक्झाम्पल होतं, काय होतं आपल्याकडे एक्झाम्पलमध्ये, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. तर आपण काय घेतलं, 2, 4, 6, 8. येते लक्षात. सिमिलरली जी सेकंड मेथड इथे आपल्याला स्टडी करायची आहे, हाऊ टू रिप्रेझेंट द सेट, दॅट इज सेट बिल्डर मेथड और इलाच आपण म्हणतो रूल मेथड. काय म्हणतो आपण, सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. या मेथडमध्ये काय केलं जातं की बघा, आता ज्यावेळेस आपण सेटची डेफिनेशन बघितली, काय होतं डेफिनेशनमध्ये, व्हॉट इज सेट, अ सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाईन्ड म्हणजे काय होतं की अशा एलिमेंटचं कलेक्शन की ज्यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी आहे, बरोबर की नाही. आपल्याला इकडे काय करायचं आहे, ही अशी लिस्ट न बनवता ती जी कॉमन प्रॉपर्टी असणार आहे त्या सगळ्या एलिमेंट्समध्ये ती आपल्याला सेटमध्ये काय करायची, रिप्रेझेंट करायची आहे. आणि तशा पद्धतीने जर आपण सेट रिप्रेझेंट केला तर त्या मेथडला काय म्हणतात, सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. मीन्स इथे मी कसं लिहू शकतो, इन दिस मेथड वी राईट द कॉमन प्रॉपर्टी of all the elements given in the set. आलं लक्षात. सेटमध्ये दिलेल्या सर्व एलिमेंटची जी कॉमन प्रॉपर्टी असणार आहे ती आपल्याला इथे राईट डाऊन करायची. कशी येणार बघा. आता सपोज आपण घेतलंय एक्झाम्पल तोच आपला ए, फक्त इथे रिप्रेझेंटेशन कसं येणार. आता बघा, सेटमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे, मी तुम्हाला 2 नोट्स दिल्या. फर्स्ट नोटमध्ये काय होतं की सेटमध्ये दिलेले जे एलिमेंट्स असतात ते, फर्स्टमध्ये आपण बघितलं की सेट हा कॅपिटल अल्फाबेट्सने डिनोट केला जातो. आणि सेकंड नोटमध्ये आपण बघितलं की सेटमध्ये येणारे जे एलिमेंट्स असतात ते स्मॉल अल्फाबेट्सने डिनोट केले जातात. आणि ते जनरली कशाने डिनोट करतो आपण, एक्सने. मग आपण इथे हे कसं लिहिणार आहे बघा, रिप्रेझेंटेशन एक्स स्लॅश म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, सेटमध्ये येणारे एलिमेंट्स. पण स्लॅशमध्ये काय येतं, त्या एलिमेंट्सची माहिती. मग आपण ती माहिती काय लिहिणार आहे, एक्स इज इव्हन नॅचरल नंबर. एक्स काय, इव्हन नॅचरल नंबर. लक्षात आलं. आधी एक्स लिहायचा. एक्स म्हणजे काय, या सेटमधला घटक. पण तो घटक कसा आहे, तर तो इव्हन नॅचरल नंबर असणार आहे. आणि कुठपर्यंत नॅचरल नंबर्स जिथपर्यंत जातील इन्फिनिटीपर्यंत, तर ते सगळे इन्फिनिटीपर्यंत असणारे नॅचरल नंबर्स त्यामध्ये येतील. आणि या पद्धतीने ज्यावेळेस आपण त्या एलिमेंटची कॉमन प्रॉपर्टीने जर इथे सेट रिप्रेझेंट केला तर या मेथडला काय म्हणतात, सेट बिल्डर मेथड
और रूल मेथड. आलं सगळ्यांच्या लक्षात. पुढे आपण 11th स्टँडर्डमध्ये गेल्यावर अजून थोडंसं प्रॉपरली हे रिप्रेझेंट करू शकतो, पण आत्ता ते जे बिलॉंग्स टू वगैरे जे सिम्बॉल्स असतात ते आपल्याला 9-10 स्टँडर्डमध्ये नाही आहे. सो आता आपण हे जनरली या फॉर्मॅटमध्ये इझी फॉर्मॅटमध्ये ते बघतोय. येतं आहे सगळ्यांच्या लक्षात. सो परत एकदा तुम्ही काय कराल, व्हिडिओ पॉज कराल आणि ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपरली नोट डाऊन करून घ्याल. ओके गाईज, सो दिस वॉज युअर सेट अँड हाऊ टू रिप्रेझेंट द सेट. आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं इनिशियली व्हॉट इज सेट. व्हॉट इज सेट? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. बरोबर आहे. तर वेल डिफाईन्ड म्हणजे काय होतं की आपण अशा ऑब्जेक्टचं कलेक्शन करायचं ज्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन प्रॉपर्टी आहे की जेणेकरून आपण ते डिफाईन करू शकणार आहे प्रॉपरली. त्यानंतर आपण पुढे जाऊन बघितलं 2 मेथड्स टू राईट द सेट. पण या मेथड्स बघण्या अगोदर आपण अजून 2 छोट्या गोष्टी शिकलो. त्या काय होत्या की सेट हा नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो. दुसरी गोष्ट जी आपण स्टडी केली इट वॉज सेटमधील एलिमेंट्स हे नेहमी स्मॉल लेटर्सने डिनोट केले जातात आणि जनरली जर दाखवायचा असेल तर इन जनरल तो छोटा एलिमेंट काय कन्सिडर केला जातो? एक्स कन्सिडर केला जातो. आलं लक्षात. आफ्टर दॅट आपण स्टडी केलं हाऊ टू रिप्रेझेंट द सेट. त्यामध्ये 2 मेथड्स होत्या. पहिली मेथड होती तुमची रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड. या मेथडमध्ये काय होतं, इन दिस मेथड वी लिस्ट ऑल द एलिमेंट्स गिवन इन द सेट. सेटमध्ये दिलेले सर्व एलिमेंट्स इथे काय केले जातात, लिस्ट केले जातात, म्हणजे सगळ्यांची यादी बनवली जाते आणि म्हणून या मेथडला आपण काय म्हणतो, रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. सिमिलरली आपण नंतर बघितलं सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. या मेथडमध्ये दिलेल्या एलिमेंट्समधील कॉमन प्रॉपर्टी लिहिली जाते आणि आपण इथे तशाच पद्धतीने हे रिप्रेझेंट केलं आहे. आणि कॉमन प्रॉपर्टी किंवा कॉमन प्रॉपर्टीलाच आपण रूल म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही. म्हणजे जो फॉर्म्युला बनतो तर तो फॉर्म्युला कशापासून बनतो, कुठल्या तरी नियमापासून बनतो. मग त्या नियमालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रूल म्हणतो. आणि म्हणून आपण या मेथडला काय म्हटलं आहे, सेट बिल्डर किंवा यालाच काय म्हटलं आहे आपण, रूल मेथड असंही म्हटलं आहे. येतं लक्षात. खरं तर पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे सेट स्टडी करायचे, पण ते वेगवेगळ्या टाईपचे सेट स्टडी करण्यासाठी तुम्हाला नंबर सिस्टीमचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. ॲक्च्युली नंबर सिस्टीमची सुरुवात आपल्याकडे 5th स्टँडर्डपासून झाली. ती होती नॅचरल नंबर्सपासून. मग आपण वेगवेगळे नंबर्स बघितले नंबर सिस्टीममध्ये. ते आपल्याला आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळं काही अगोदर प्रॉपरली रिवाईज करायचं आहे, संपूर्ण नंबर सिस्टीम. आणि मग आपण जाणार आहोत आपल्या मेन टॉपिककडे, दॅट वॉज टाईप्स ऑफ or I can say different types of sets. येते सगळ्यांच्या लक्षात. So this was your first session of mathematics from 9th standard. So we'll stop here today. Stay home, stay safe. Thank you.